ओके, क्वेश्चन नंबर 7 बघा. LHS n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल प्लस n फॅक्टोरियल अपॉन r मायनस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू n मायनस r प्लस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. आणि RHS मध्ये जे प्रूव्ह करायचं ते n प्लस 1 फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r प्लस 1. तिथं ब्रॅकेट फॅक्टोरियल पाहिजे तिथं RHS मध्ये. जर तुमच्याकडे नसेल तर राईट हँड साईडला पाहिजे तिकडे ब्रॅकेट फॅक्टोरियल पाहिजे. सगळ्यांचं लिहून झालं. सेम प्रॉब्लेम जो काल आपण नंबर्स मध्ये सोडवला की नाही, तोच प्रॉब्लेम आहे हा. तोच प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये मी कितीतरी वेळा असं वापरलेलं आठवतं तुम्हाला. 8 into 7 फॅक्टोरियल म्हणजे काय केलं सांगा. हे ज्याला येतं ना त्याला असले प्रॉब्लेम सॉल्व्ह. 8 into 7 फॅक्टोरियल म्हणजेच 8 फॅक्टोरियल. 10 into 9 फॅक्टोरियल म्हणजेच 10 फॅक्टोरियल. हे ज्याला जमतं त्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मी LHS लिहून घेतले. RHS कडे लक्ष द्या, फक्त काय प्रूव्ह करायचंय. आता न्यूमरेटर मध्ये n फॅक्टोरियल कॉमन काढा. घ्या n फॅक्टोरियल कॉमन. आधी जे आहे ते आहे तसं शिल्लक घ्या. 1 अपॉन r फॅक्टोरियल n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल प्लस 1 अपॉन r मायनस 1 फॅक्टोरियल n मायनस r प्लस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. ब्रॅकेट कंप्लीट. लिहून झालं असेल तर मी जे सांगतो कधी लक्ष द्या. पहिले ऐका काय सांगतो. वर बघा. या टर्मला कमी कमी करत चला. बरं पहिल्यांदा सुरुवातीला काय म्हणणार तुम्ही r फॅक्टोरियलचा अर्थ काय r. मग काय पुढं r मायनस 1 फॅक्टोरियल. सापडले. म्हणजे याला कमी केल्यावर हे सापडेल. आता हे समजत नाही. याला कमी करायला सुरू करा. चला त्याला पहिल्यांदा n मायनस r प्लस 1. आता एक कमी n मायनस r थांबणार आहे मी फॅक्टोरियल. सापड. म्हणजे याला कमी केल्यावर ही टर्म सापडणार आहे आणि याला कमी केल्यावर ही टर्म. हेच तर कळायला लागतं या प्रॉब्लेम मध्ये. बाकी काही नसतं अवघड. कुणाला कमी केल्यावर कोण सापडणार आहे एवढं कळायला पाहिजे. मग याला जर मी कमी केलं तर ही टर्म सापडेल आणि याला जर मी कमी केलं तर ही टर्म सापडेल. त्यानुसार कमी जास्त करायला चालू करा. n फॅक्टोरियल ॲज इट इज 1 अपॉन r मायनस 1 फॅक्टोरियल. त्यानंतर हे n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल ॲज इट इज प्लस 1 अपॉन r मायनस 1 फॅक्टोरियल ॲज इट इज. करा ह्याला कमी n मायनस r प्लस 1. कमी करा n मायनस r. थांबणार असाल तर फॅक्टोरियल नोटेशन द्या. थांबणार असाल तर जर लिहून झालं असेल तर आता सांगा मला या ब्रॅकेट मधनं खालून काय काय कॉमन येणार आहे. बघा खालून काय काय कॉमन निघणार आहे. r मायनस 1 फॅक्टोरियल कॉमन निघणार आहे. अजून काय निघणार आहे हे अंडरलाईन करून सगळ्यांनी काय करतोय आपलं कॉमन करतो. मग काय काय येईल सांगा. इथं n फॅक्टोरियल r मायनस 1 फॅक्टोरियल आणि n मायनस r फॅक्टोरियल. राहतं काय रे 1 अपॉन r शिल्लक राहतात. 1 अपॉन n मायनस r प्लस 1 शिल्लक राहतात. शक्यतो अंडरलाईन करा पेन्सिल. म्हणजे कॉमन काढल्यावर काय राहतं ते आपोआप दिसतं. बघा हे राहील आणि आणि मार्क करताना बघा ज्याला जो मार्क केलाय तोच इथं करायचा आणि ज्याला जो मार्क केलाय ना तो इथं करायचा. म्हणजे लवकर समजतं. काही करा मार्किंग पण करा.
ज्यांचं लिहून झालं असेल त्यांनी या ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. लिहा LHS equals n फॅक्टोरियल अपॉन r मायनस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेट याने याला मल्टिप्लाय करा n मायनस r प्लस 1 याने याला मल्टिप्लाय करा प्लस r अपॉन r इंटू ब्रॅकेट n मायनस r प्लस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. नाही ब्रॅकेट फॅक्टोरियल नाही, हा ब्रॅकेट कंप्लीट. क्रॉस मल्टिप्लिकेशन ची स्टेप करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन हे रद्द करू चालतं. हे झालं असेल. हे लिहायचं कोणाला राहिले का? नाही. नेक्स्ट n फॅक्टोरियल ॲज इट इज अपॉन r मायनस 1 फॅक्टोरियल ॲज इट इज इंटू n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल ॲज इट इज. वरती बघा प्लस आर मायनस आर कॅन्सल n प्लस 1 शिल्लक. हे मात्र आहे तसे r n मायनस r प्लस 1. त्यातले n प्लस 1 राहिले, इथं r n मायनस r प्लस 1 शिल्लक राहिले. झालं सगळ्यांचं लिहून. आता हा प्रॉडक्ट बघा n फॅक्टोरियल आणि ही टर्म आहे की लिहिताना हा वरचा प्रॉडक्ट आधी हे लिहितो नंतर हे लिहितो. म्हणजे n प्लस 1 आधी इंटू n फॅक्टोरियल अपॉन इथं पण बघा. आता ऐकून घ्या हे बघा हे r आधी बरं का, हे r बघा हे r आधी इंटू ब्रॅकेट r मायनस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. नंतर ही टर्म आधी व्यवस्थित गॅप ठेवायची बघा n मायनस r प्लस 1 हे ब्रॅकेट आधी इंटू n मायनस r ब्रॅकेट फॅक्टोरियल. चला आधी टर्म घेऊन घेऊन दिले तर झाला असेल. सगळ्यांना झाला असेल ना. आता बरोबर याचा आणि याचा प्रोडक्ट ते तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का मी काय आधी मोठी टर्म बाजूला लहान टर्म फॅक्टोरियल लिहितो का काय. म्हणजे या फॉर्म मध्ये होते सारखं 8 इंटू 7 फॅक्टोरियलचा मी फॉर्म लिहितो. म्हणजे आन्सर काय असतं सांगा. 8 इंटू 7 फॅक्टोरियलचा आन्सर 8 फॅक्टोरियल हे तर मान्य आहे ना. मला सांगा 8 पेक्षा हा 1 ना कमी आहे की नाही नंबर. तो 1 ना जो कमी आहे त्याला फॅक्टोरियल आहे, ह्याला नाही आहे फॅक्टोरियल. आता उदाहरणार्थ बघा 10 इंटू 9 फॅक्टोरियलचा आन्सर काय. हे तुम्हाला सगळ्यांना कळतं ना, नक्की कळतं ना. मग मला सांगा याला फॅक्टोरियल नाहीये, ह्याच्यापेक्षा 1 ना जे कमी आहे त्याला फॅक्टोरियल आहे. तेव्हा त्याचा आन्सर या दोघांना मोठा नंबर कोण आहे त्याचं फॅक्टोरियल तुम्ही सांगा. असा विचार करायचा सर. हे बघा 1 ना कमी आहे आणि फॅक्टोरियल आहे, त्यावेळेस या दोघांमध्ये जो मोठा नंबर आहे त्याचं फॅक्टोरियल आन्सर येतं की नाही. मग आता मला सांगा n प्लस 1 ह्याच्यापेक्षा 1 ना कमी आहे की नाही बघा. म्हणजे याच्यापेक्षा ही टर्म 1 ना कमी आहे की नाही. n जर 7 असेल 7 तर हे 7 प्लस 1 8 आहेत की नाही. मग 8 इंटू 7 फॅक्टोरियल आहे की नाही. 8 इंटू 7 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं 8 फॅक्टोरियल. म्हणजे या दोघातलं मोठं कोण आहे, या दोघातलं मोठं कोण. मग n प्लस 1 फॅक्टोरियल येणार का, येणार का. आता याच्यापेक्षा हे 1 ना कमी आहे का बघा. म्हणजे हे 8 असेल तर हे 7 आहे का बघा. हे 8 असेल तर हे 7 फॅक्टोरियल आहे का बघा. मग 8 इंटू 7 फॅक्टोरियलचं आन्सर काय असतं. तेच सारखा एक्झाम्पल करून 8 इंटू 7 फॅक्टोरियलचं आन्सर काय असतं. म्हणजे इथे r फॅक्टोरियल असणार का बघा. आता n मायनस r प्लस 1 आहे आणि त्याच्यापेक्षा 1 कमी आहे की नाही बघा. तिथं 1 कमी झालं की नाही. मग हे जर 8 असेल तर हे 7 आहे का बघा. हे जर 8 असेल तर हे 7 आहे का बघा. मग 8 इंटू 7 फॅक्टोरियलचं आन्सर काय असतं 8 फॅक्टोरियल. म्हणजे यांच्यातला 8 हा आहे. म्हणजे कोण n मायनस r प्लस 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. आणि हे कळण्यासाठी साईडला हे एक्झाम्पल किंवा हे RHS मिळाले का बघा. इक्वल्स RHS.
करू दे ऑर्डर करू दे घेऊन जा करू दे नक्की फार विचित्र क्वेश्चन आहे नेक्स्ट लक्षात हा आपला शेवटचा अवघड क्वेश्चन याच्यानंतर तुम्हाला काही असल्या टाईप मध्ये अवघड येणार नाही फक्त हा थोडा अवघड आहे कॉमर्शियल पण आहे की नाही मला माहित नाही चेक करा शो दॅट मी त्याची फक्त एलएचएस लिहितात एलएचएस ट्वाइस एन ब्रॅकेट फॅक्टोरियल अपॉन एन फॅक्टोरियल आणि प्रूव्ह दॅट मध्ये तुमच्याकडे काय काय नीट वाचा 2 raised to n ट्वाइस एन मायनस 1 ट्वाइस एन मायनस 3 twice n minus 5 dash 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 5 into 3 into 1 असं शोधत आहे अवघड नाहीये म्हणजे लॉजिक तत्व विचार आहे हा म्हणजे 2 ते 3 स्टेपचा प्रॉब्लेम आहे फक्त 2 ते 3 स्टेप व्यवस्थित समजून घ्या जेवढं याचं तुम्ही फॅक्टर नोटेशनचं एक्सपान्शन जेवढं मोठं लिहाल तेवढं लवकर प्रॉब्लेम कळत होतं कमी ब्रॅकेट लिहिले की कळत नाही त्यामुळं जितकं शक्य आहे तेवढं लेफ्ट साइडनं जेवढं शक्य आहे मार्जिन मधनं लिहिलं तरी चालेल मला एक्सपान्शन फार मोठं लिहायचं म्हणून मला बोर्डवर शक्य असतं ते आणि आपल्या नोटबुक मध्ये ते पॉसिबल नसतं पण आधी प्रॉब्लेम समजून घ्या आणि मग सुरू करा कोणतरी पटकन हे दिसते तर हे एलएचएस नाही दिसत नाही मला तेच पाहिजे पण ते कळलं पाहिजे आता बघ एलएचएस दिसलं दिसलं चालेल एलएचएस सिक्वेन्स ते रेकॉर्डिंग मध्ये दिसलं पाहिजे ट्वाइस एन मायनस 1 ट्वाइस एन फॅक्टरला मी एक 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 कमी करत जातो लक्ष इकडे पाहिजे ट्वाइस एन पहिलं ब्रॅकेट ट्वाइस एन मायनस 1 ट्वाइस एन मायनस 2 ट्वाइस एन मायनस 3 6 पर्यंत लिहिलं तर थोडंफार कळणार आहे 6 पर्यंत लिहिलं तर मी 6 ब्रॅकेट मागे जाणार आहे ट्वाइस एन मायनस 4 ट्वाइस एन मायनस 5 ट्वाइस एन मायनस 6 डॅश 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 कमी करत 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 तुम्ही आता कुठे येणार आहे सांगा 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 मला सांगा हा नंबर काही जरी असला ट्वाइस एन अगदी 100 जरी असला तरी 99 98 असं करत करत कधी ना कधी तो 1 ला येणारच आहे की नाही सगळे नंबर येणार शेवटपर्यंत 1 पर्यंत येणार होल डिवायडेड बाय हे बघा हे n minus 1 n minus 2 n minus 3 हे मात्र कमी n minus 3 डॅश 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 हा काय काय येणार आहे तुम्ही आता याच्यामध्ये तर 3 2 1 हे येऊन थांबणार आता पहिली टर्म आहे तशी नीट लक्ष द्यायचं ट्वाइस एन आहे तशी ही पण टर्म ट्वाइस एन मायनस 1 ऍज इट इज एकच मिनिट हा ट्वाइस एन ऍज इट इज ट्वाइस एन मायनस 1 पुढच्या ह्या टर्म मधून एन कॉमन एन मायनस 1 हे दिसलं का हे आहे कसं लिहिले हे ऍज इट इज टू कॉमन कोण एन म्हणलेले खाते मार नाही टू कॉमन ब्रॅकेट मध्ये काय एन मायनस 1 ऍज इट इज ट्वाइस एन मायनस 3 ऍज इट इज टू कॉमन एन मायनस 2 ट्वाइस एन मायनस 5 ऍज इट इज टू कॉमन एन मायनस 3 आता या नंबरला नीट आहे याचा इंटू डॅश 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 हा या नंबरला मी 2 into 3 देणार आहे 6 ला 2 into 3 5 ऍज इट इज 5 ऍज इट इज याला मी लिहिणार आहे 2 into 2 याला लिहिणार आहे 2 into 2 याला लिहिणार आहे 2 into 2 3 ऍज इट इज फक्त सांगायचं 3 ऍज इट इज याला लिहिणार आहे मी 2 into 1 2 into बस 2 into 1 आणि हे शेवटचे इंटू 1 आहेत ते ऍज इट इज व्हाईट कलर मध्ये तुम्ही एक गोष्ट फक्त ऑब्झर्व केलं मी इव्हन टर्म्सला कलर वापरला बस एवढं ऑब्झर्व इव्हन टर्म्स
यात ट्वाइस आहे, 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 याच्यात ट्वाइस आहे, याच्यात ट्वाइस आहे. एकाड एक अल्टरनेट टर्म्स आहेत की नाही, त्याच्यात ते इव्हन आहेत. त्याच्यातलं फक्त मी 2 2 2 2 बाजूला काढले आणि तुमचं डिनॉमिनेटर आहे ना ते मात्र ऍज इट इज. हे डिनॉमिनेटर जे आहे ते n -1 n-2 n-3 dash 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 3 2 1 as it is. आता मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, जमतंय का बघा. हा 2 एक सोडून हा 2 एक सोडून हा 2 एक सोडून हा 2 हा 2 हा 2 हा 2 ते मी एकत्र करणार आहे, कॉमन नाही. कॉमन कधी मिळतं माहिती का, ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर कॉमन. इंटू 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 मध्ये कसले कॉमन रे. आता मला सांगा एक 4-5 टर्म्स आहेत समजा, 2 × 3 2 × 5 2 × 7 2 × 12 असे काहीतरी टर्म्स आहेत समजा तुमच्याकडे. 2 × 15 हे मल्टिप्लिकेशन करता आम्ही 1 2 3 4 5 हे तुम्ही एकत्र घेणार आहे फक्त, बस बाकी काही करणार नाही. एकत्र घेणार आहे. 2⁵ होणार तरी सांगा. 2⁵ माझ्याकडे प्रॉडक्ट मध्ये टर्म किती होते माहिती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टर्म होते. प्रत्येकात एक एक 2 मिळाला मला त्या टर्म मध्ये. 2⁵ आले का बघा. 10 टर्म असताना 2⁵ मिळाले. 1 2 3 4 तसं साधा विचार करा. हे अवघड आहे बरं का, नंतर कळत नाही. आमच्याकडे ट्वाइस n फॅक्टोरियल म्हणजे त्या टर्म्स किती येतात, कधी विचार केला त्या टर्म्स किती येतात? एक उदाहरण देतो. 4 फॅक्टोरियलचा अर्थ सांगा मला. 4 × 3 × 2 × 1 टर्म्स किती येतात प्रोडक्ट मध्ये? 4. 4 फॅक्टोरियल टर्म्स किती येतात? 4. हे जर 5 फॅक्टोरियल असतं तर काय वाढलं असतं? सॉरी 5 × किती टर्म झाले असते? अरे मग 100 फॅक्टोरियल मध्ये किती टर्म असतात? 100. n फॅक्टोरियल मध्ये किती टर्म असतात? n. मग ट्वाइस n फॅक्टोरियल मध्ये किती टर्म्स असणार? ट्वाइस n टर्म असणार. म्हणजे माझ्याकडे इथे टर्म्स किती आहेत वरती? ट्वाइस n. या ब्रॅकेट मध्ये इथे टर्म्स किती आहेत माझ्याकडे सांगा? ट्वाइस n. एकाड एक 2 मिळाले की मला सांगा. 2 मग मला सांगा हे माझ्याकडे मी 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 सगळे पहिले 2 कलेक्ट करणार आहे. ते सुद्धा एकाड एक कलेक्ट करणार आहे. मग जर का या 200 टर्म्स असतील, या जर का 200 टर्म्स असतील तर मला 2 2 2 2 100 वेळा मिळणार आहे की सांगा. हे कळलं पाहिजे मला मी काय सांगतोय. अरे काय सांगतो कळते की चेहरा असं काय एरंड दिल्यासारखे. मला सांगा इथून इथं जर 200 टर्म्स असतील, 200 काय घालत मी, जर n 100 असेल, जर n 100 असेल तर 100 2 किती येणार आहे? 200 येणार आहे. 100 2 200. मग 200 जर टर्म्स असतील याच्यामध्ये तर मला हे ह्यातला पहिला 2 एकाड एक हा 2 एकाड एक चाललंय, हा 2 हा 2 हा 2 मला 100 वेळा मिळतील की नाही सांगा. हे लक्षात द्या मिळालं. हे बघा महत्वाची स्टेप आहे, महत्वाची स्टेप आहे. ज्यावेळेस माझ्याकडे इथं 10 टर्म्स होते की नाही प्रोडक्ट मध्ये, तर मला 2 2 2 2 2 5 वेळा मिळाले म्हणजे 2⁵ झाले. आता साधा विचार करा. ट्वाइस हे माझ्याकडे ट्वाइस n टर्म्स आहेत, त्यातले निम्मे मला टर्म्स काय मिळणार आहे? 2 मिळणार आहे. म्हणजे 2 × 2 × 2 किती वेळा झाले? n वेळा झाले. 2 × 2 किती वेळा झाले? n वेळा झाले. 2 × 2 किती वेळा झाले? पण 2 × 2 जर 5 वेळा आलं तर 2⁵ लिहिता की नाही तुम्ही? पण 2 × 2 n वेळा आल्यावर काय लिहिणार तुम्ही? हे कळलं पाहिजे, लक्षात द्या. आता मला सांगा हे 2n मिळाले मला, हे आत्ता कळतं फक्त काही दिवसांनी समजत नाही अजिबात. आता चला ह्यातलं कोण राहिलं? n. कारण 2 निघालं ना n. ह्यातले कोण राहिले? ट्वाइस n. ह्यातलं कॉमन निघालंच नाही रे. ह्यातनं कोण गेले? 2 गेले. 2 गेले. राहिलं कोण? कलर करू का त्याला म्हणजे लगेच राहिलेलं कळेल तुम्हाला. बघा आता कळतं. चला हे कोण? ट्वाइस n -3 इंटू हे कोण? 2 कॉमन काढले तर सॉरी हे कोण? n -2 बरोबर. चला पुढं ट्वाइस n -5 ह्यातले 2 गेले पण राहिलं कोण? गुड, व्हेरी गुड. यातले 2 गेले इंटू करेक्ट. हे 5 आहेत असे ना.
कॉमन पेक्षा ते मल्टिप्लिकेशन मध्ये आलेत, मग यातले कोण राहिले? येलो 2 राहिले, नुसते 2 नाही, येलो 2 राहिले. हा इंटू हे 3 व्हाईट, हे व्हाईट. हा हे 2 गेलेत नाही का त्या मल्टिप्लिकेशन मध्ये, येलो मधले 2 जात आहेत, लक्षात ठेवा. मग राहिले कोण? येलो 1 राहिले, येलो कलरचे 1 राहिले. आणि मग पांढरे 1 पण राहिले, ते राहिलंच पाहिजे पांढरे. फार महत्वाचं आहे काय? हा लक्ष द्या, नीट लक्ष द्या. झालं लास्ट स्टेप आहे, काळजी करू. हे बघा, n-1, n-2, n-3, 3, 2, 1 as it is. आता सगळे पांढरे 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 कॅन्सल होणार. सॉरी येलो टर्म सगळे कॅन्सल होणार आहे आणि पांढरे शिल्लक राहणार असं म्हणा. हा n ह्याच्याशी कॅन्सल, n-1, n-2, n-3. थांबा, हा 3, 2, 1, हा जो 3, 2, 1 आहे तो कुठला कॅन्सल होतो बघा? येलो 3 ह्याच्याशी कॅन्सल, हा 2 ह्याच्याशी कॅन्सल, हा येलो 1 कॅन्सल बरं का, लक्षात ठेवायचं. हा आणि व्हाईट शिल्लक. आणि मग हे 2n राहिलेत, बरं बघा सगळे, हे 2n राहिलेत. 5n-1 सगळे ऑड टर्म आहेत बघा. हे 5n-1, 5n-3. शो दॅट मध्ये जर हे ब्रॅकेट असेल तर लिहा, नसेल तर लिहू नका. काय असलं डॉट डॉट मध्ये येणारच आहे शेवटी ते. 5n-5 नाही लिहिलं तरी चालेल हे ब्रॅकेट. डॉट 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 पुढे 5, 3, 1 आहे बघा, ते राहिलेले 5, 3, 1 आणि अपॉन काही शिल्लक नाही, म्हणजे 1 शिल्लक आहे. आणि ही तुमची RHS आहे का? हे तुमची RHS. हे अवघड नाहीये, फक्त ते विचित्र कॅन्सलेशन आहे. 200 टर्म त्यात 100 मध्ये 2 आहे, 100 मध्ये 2 नाहीये. बस एवढं कळलं. इज इक्वल टू RHS. व्यवस्थित लिहा आणि शक्य असल्यास इथं तुम्ही रेड पेन वगैरे कलर वापरा, तर तुम्हाला ते लवकर सांगेल. नाव क्वेश्चन नंबर 10. माझ्यासोबत काही अवघड नाही, सिम्प्लिफाय द्या. 5n+2 ब्रॅकेट फॅक्टोरियल अपॉन 5n ब्रॅकेट फॅक्टोरियल. क्वेश्चन नंबर 10. 5n+2 ब्रॅकेट फॅक्टोरियल अपॉन 5n फॅक्टोरियल. हे बघा, वरचा पार्ट आहे ना, तो एक एक कमी करत या, खालचा तुम्हाला कॅन्सलेशनला सापडेल. 5n+2, 5n+1, एक कमी झालं ना, परत 5n कमी झालं, तुम्ही थांबणार आहे अपॉन 5n ब्रॅकेट फॅक्टोरियल. काय करायचं सांगितलं मी तुम्हाला? एक एक टर्म कमी करत या असं म्हणतो. कॅन्सल झाले, शिल्लक काय झाले सांगा? 5n+2 इंटू 5n+1. अगदीच जर गरज वाटली तर यातले 2 कॉमन नाही काढला तरी चालेल. n+1 आणि 5n+1. त्यातला सेकंड प्रॉब्लेम. n+3 ब्रॅकेट फॅक्टोरियल, n+3 ब्रॅकेट फॅक्टोरियल अपॉन n² - 4 अपॉन n+1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. एक काम करा, फक्त हे वरचा कमी करत या, वरचा पार्ट कमी करत या. सगळं संपलं. 13 हा वरचा पार्ट कमी करत या. n+3, n+2, n+1. तुम्ही थांबणार आहे. खाली हे बघा, a² - b² चे फॅक्टर्स खाली खाली, a + b, a - b आणि n+1 फॅक्टोरियल ऍज इट इज. पहिली गोष्ट फॅक्टोरियल कॅन्सल, n+2 चं ब्रॅकेट कॅन्सल, वरती राहतील n+3 आणि खाली राहतील n-2.
थर्ड 1 upon n factorial minus 1 upon n minus 1 factorial minus 1 upon n minus 2 factorial जरा फक्त दोन लक्ष द्या. तीन टर्म्स निगेटिव्ह आहेत आणि याच्यात सगळ्यात लहान टर्म ही आहे बरं काय, लहान टर्म ही आहे. तेवढं फक्त समजलं की कॉमन काढण्यामध्ये जमतो. बघा पहिले बघा 1 अपॉन ह्याला कमी करतोय n मायनस 1 n मायनस 2 आणि मी तिथे थांबणार आहे. पहिले समजून घे. मायनस 1 अपॉन ह्याला पण कमी करणार आहे n मायनस 1 n मायनस 2 तिथं थांबणार आहे फॅक्टोरियल. मायनस 1 अपॉन ह्याला काही नाही n मायनस 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल ऍज इट इज. पूर्ण समजून घ्या. ही टर्म आणि ही टर्म सगळ्यात कॉमन काढणार आहे. म्हणजे 1 अपॉन n मायनस 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल कॉमन. चला पहिल्यातलं पूर्ण आलं 1 अपॉन n मायनस 1 मायनस 1 अपॉन n मायनस 1 मायनस 1 अपॉन 1. आता या सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर आपल्याला n मायनस 1 करायचं. या सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर काय करायचं आपल्याला, म्हणजे n मायनस 2 फॅक्टर सॉरी 2 पाहिजे फॅक्टोरियल. आता बघा या सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर मी काय करणार आहे सांगा, n मायनस 1 करणार. पहिले समजून घ्या. याचं डिनॉमिनेटर चेक करा याच्याशी सेम काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे 1 ऍज इट इज मायनस. आता हा 1 मिळणार आहे. हे डिनॉमिनेटर याच्याशी चेक करा. ह्याला काय कमी पडले सांगा, n कमी पडले, मग त्यानं मल्टिप्लाय मायनस. याला विचारायचं डिनॉमिनेटर काय काय कमी पडले, सगळंच कमी येतं काय n मायनस 1 हे सगळं कमी पडलं. ठीक आहे, झालं इथपर्यंत. लक्ष द्या, नुसतं लक्ष. पुढच्या स्टेप मध्ये 1 upon n minus 2 factorial as it is. 1 upon n minus 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल as it is. काय काय झालं वरती ब्रॅकेट ओपन केलं तर हे 1 मायनस 1 into n म्हणजे n ओपन केल्यानंतर मायनस n स्क्वेअर मायनस मायनस प्लस n डिवायडेड बाय कोण आहे सांगा n मायनस 1. काही शंका आहे का? हे कॅन्सल प्लस मायनस 1 upon n minus 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल as it is. ब्रॅकेट मध्ये 1 मायनस n स्क्वेअर बघा 1 मायनस n स्क्वेअर सांगा बरं. 1 मायनस n स्क्वेअर ला समजा राहू दे आधी लिहितो मी 1 मायनस n स्क्वेअर अपॉन n इंटू ब्रॅकेट n मायनस 1. त्याला जर मी मागे पुढे लिहिलं तर हा फॅक्टर कॅन्सल होईल. त्याला मागे पुढे लिहिलं 1 अपॉन n मायनस 2 फॅक्टोरियल as it is. समजा मायनस साइन वरती मी कॉमन काढले जात नाही तर n स्क्वेअर मायनस 1 राहतील की नाही सांगा. हे वरचे टर्म्स दोघं मागे पुढे झाले का बघा. आणि n मायनस 1 ऍज इट इज. आता याचे फॅक्टर्स पडा n मायनस 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल ऍज इट इज. सांगा रे इंटू मायनस साइन n प्लस 1 n मायनस 1 अपॉन n इंटू ब्रॅकेट n मायनस 1. वरती कोण राहिले मायनस साइन n प्लस 1 आणि खाली कोण राहिले n इंटू ब्रॅकेट n मायनस 2 ब्रॅकेट फॅक्टोरियल. हे तुमचं फायनल. त्याच्या पुढे रिड्यूस होणार नाही. हे तुमचं फायनल. ओके, एवढं लिहून घ्या. फोर्थ क्वेश्चन n इंटू n फॅक्टोरियल प्लस n minus 1 bracket factorial bracket complete plus n square into n minus 1 factorial plus n plus 1 bracket factorial. क्वेश्चन एकदा बघून गेले असतात तर सेम. वरती लक्ष, सगळ्यांचं लक्ष येईल. हे मॅडम वरती बघ. हा ब्रॅकेटचा जर विषय ऍडिशन असल्यामुळे तो वेगळा किंवा ते त्यात कॉमन काढायला तुम्हाला सोपं पडेल म्हणून ते वेगळे ठेवले. हे n आहे तसे ह्याला मी n मायनस 1 फॅक्टोरियल लिहिले.
म्हणजे मला ती टर्म कॉमन करायला बरं पडते. हे n-1 फॅक्टोरियल आहे तसे ब्रॅकेट कम्प्लीट प्लस n स्क्वेअर, हे n-1 फॅक्टोरियल आहे तसे प्लस याला कमी करायला सुरू करा. चला काय काय आहे, n+1 n-1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. इथं या ब्रॅकेटमध्ये फक्त कोण कोण कॉमन निघालं सांगा, n-1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. आणि हे ऑलरेडी बाहेर तुमचं n आहेतच की. यातलं कोण उरलं पहिल्यातलं n प्लस यातले कोण उरले सांगा +1. कारण कळतं का बरं, हे ब्रॅकेट फक्त कॉमन राहिले, हे n आणि +1 नाही, हे बाहेरचे नाही तर ते कॉमन राहिलेले इथं लिहिले. काही अगदी सोपं आहे. n+n-1 फॅक्टोरियल n-1 फॅक्टोरियल कॉमन. सांगा बरं, n-1 फॅक्टोरियल कॉमन काय काय उरलं ह्यातलं, n स्क्वेअर. यातलं कोण कोण उरलं सांगा, n+1 n+1. आधी लक्षात. हे बघा, इथून एवढी एक टर्म आहे, इथून एवढी दुसरी टर्म, ही टर्म पुन्हा कॉमन. कोण, n-1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. काय काय उरलं सांगायचं, n+1 प्लस हा त्यातलं कोण कोण सांगा, n स्क्वेअर प्लस n हा इंटू n+1 शिल्लक. ओके. आता यात n मिळाला, यात n मिळाला, यात n मिळाला, तिघातून n कॉमन. मग तो n जो कॉमन तुम्ही इथे लिहिलाय बघा बाहेर n. आणि हे कोण राहिले सांगा, n-1 फॅक्टोरियल ऑलरेडी आहे. आता यातला उरला n+1 प्लस एक n त्यातला राहिला प्लस हे कोण सांगा, n+1. ठीक आहे. 8 × 7 फॅक्टोरियल दिसतात का, 8 × 7 दिसतात का, 8 × 7 फॅक्टोरियल दिसतात का. 8 × 7 फॅक्टोरियलचा आन्सर काय असतं, म्हणजे n फॅक्टोरियल ब्रॅकेटमध्ये n+n+n 3n 1+1 +2. हे तुमचं फायनल n फॅक्टोरियल इंटू ब्रॅकेट 5n + 2. हे तुमचं फायनल आन्सर आहे. एवढं